Hello, my dear friends and my dear children. This is my English book 7, and today we are going to read the second moral story of Aesop from two fables. Welcome to the new session of our English class. I hope you are practicing different language skills at home with full enthusiasm. Let's go for it and keep the practice going. The town mouse and the country mouse. एक शहरी उंदीर, टाउन म्हणजे शहर आणि माऊस म्हणजे उंदीर. एक शहरी उंदीर आणि अ कंट्री माऊस. कंट्री म्हणजे देशातला, ग्रामीण भागातील. कंट्रीचा एक अर्थ आहे देश आणि दुसरा अर्थ आहे ग्रामीण भाग. तर वन्स अपॉन अ टाइम अ टाउन माऊस वेंट ऑन अ व्हिजिट टू हिज कझिन इन द कंट्री. एकदा हा जो शहरी उंदीर होता तो आपल्या एका भावाला, कझिन म्हणजे सख्खा भाऊ आणि बहीण सोडून बाकीचे सर्व भाऊ आणि बहीण त्यांना आपण इंग्रजीमध्ये कझिन म्हणतो. मग तो चुलत भाऊ असेल, मावस भाऊ असेल, आते भाऊ असेल, मामे भाऊ असेल किंवा चुलत बहीण, मामे बहीण, आते बहीण या सर्वांना कझिन हा शब्द प्रयोग केला जातो. सो दिस टाउन माऊस वेंट टू व्हिजिट, भेट घेण्यासाठी. कुणाची? त्याच्या एका भावाची जो ग्रामीण भागामध्ये राहतो, इन द कंट्री. द वर्ड कंट्री इज गिवन हिअर. कंट्री मीन्स रुरल एरिया, ॲन एरिया आउटसाइड अ सिटी ऑर टाउन. म्हणजे ग्रामीण भाग. रुरल एरिया म्हणजे ग्रामीण भाग आणि असा भाग की जो शहरापासून दूर असतो, शहराच्या बाहेर असतो. तर या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या त्याच्या एका भावाला हा शहरातला उंदीर भेटायला गेला. वेंट ऑन अ व्हिजिट. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो. ही लव्ड हिज टाउन फ्रेंड. आणि हा कंट्री माऊस म्हणजे ग्रामीण भागातला उंदीर कसा होता? व्हेरी सिम्पल अँड रस्टिक फेलो. रस्टिक म्हणजे रुरल, लिव्हिंग इन अ विलेज. रस्टिक म्हणजे गावंढळ, ग्रामीण भागातला, गावठी, की जो लिव्हिंग इन अ विलेज म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहणारा असा हा साधा भोळा, सिम्पल अँड रस्टिक फेलो म्हणजे गावठी होता, गावंढळ होता. बट ही लव्ड हिज टाउन फ्रेंड. परंतु त्याचं मात्र आपल्या शहरी भागातील मित्रावर खूप प्रेम होतं. ही गेव हिम अ हार्टी वेलकम. आणि या गावठी उंदराने या शहरी उंदराचं अतिशय मोठं, छानपैकी मनापासून स्वागत केलं. बीन्स, चीज अँड ब्रेड वेर ऑल ही हॅड टू ऑफर, बट ही ऑफर्ड देम फ्रीली. आता हा जो ग्रामीण भागातला उंदीर होता त्याच्याकडे जे काही होतं, काय काय होतं त्याच्याकडे? बीन्स म्हणजे धान्याच्या बिया. चीज म्हणजे दुधापासून बनवलेला पदार्थ. अँड ब्रेड म्हणजे भाकरीचे तुकडे. अशा पद्धतीने त्याच्याकडे जे जे काही होतं, वेअर ऑल ही हॅड टू ऑफर, या आपल्या शहरी मित्राला देण्यासाठी त्याच्याकडे जे जे काही होतं ते त्याने अगदी मनपूर्वक दिलं. बट ही ऑफर्ड देम फ्रीली, मनापासून दिलं. द टाउन माऊस रॅदर टर्न्ड अप हिज लाँग नोज ॲट धिस सिम्पल कंट्री फेअर अँड सेड. आता या ठिकाणी फेअर हा एक शब्द दिलेला आहे पहा. फेअर मीन्स फूड म्हणजे अन्न आणि कंट्री फेअर म्हणजे ग्रामीण भागातील अन्न. या ठिकाणी आपण अर्थ लावण्याचा प्रयत्न करू. द टाउन माऊस रॅदर टर्न्ड अप हिज नोज ॲट द सिम्पल कंट्री फेअर अँड सेड. तर आता हे बाकीचे अर्थ काय आहेत? हा म्हणजे शहरी उंदीर. हे कंट्री फेअर, सिम्पल म्हणजे साधं, कंट्री फेअर म्हणजे ग्रामीण भागातील अन्न, त्याला आपण कदान्न असं सुद्धा म्हणू शकतो, कमी प्रतीचं अन्न. आणि हे पाहून या शहरी उंदराने काय केलं? हिज लाँग नोज, त्याचं लांब नाक. काय केलं मग? टर्न अप म्हणजे वळवलं. मग वळवणं म्हटल्यानंतर आपण हे काय म्हणतो मराठीमध्ये? याला नाक मुरडणं. तर हा जो शहरी उंदीर होता याने या गावठी मित्राने दिलेलं अन्नाकडे पाहून नाक मुरडलं आणि म्हणाला, आय कॅनॉट अंडरस्टँड कझिन हाऊ यू कॅन पुट अप विथ धिस पुअर फूड. मला हे समजूच शकत नाही मित्रा. कझिन म्हणजे आता आपण आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा अनेक वेळेला आपले मित्रत्वाचे संबंध असतात.
तर असं आपण मित्रही म्हणू शकतो. तर हा शहरी उंदीर या आपल्या मित्राला म्हणाला की मला हे समजूच शकत नाही मित्र किंवा बंधू. आता या ठिकाणी सुद्धा पुट अप विथ, दिस इज अ फ्रेज. सो या फ्रेजचा अर्थ काय असेल ते आता आपण पाहू. हाऊ कॅन यू, तू कसे काय, अँड धिस पुअर फूड, हे कमी प्रतीचं अन्न किंवा कदान्न, या कदान्नाशी तू कसा काय. मग आता पुटअप विथ म्हणजे काय असेल, पुटअप विथ या फ्रेजचा अर्थ असेल तू कसं हे सहन करतोस, सहन करणे, तू कशी या अशा हलक्या प्रतीच्या अन्नावर गुजराण करू शकतोस, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हा शहरी उंदीर या आपल्या मित्राला म्हणाला की मला हे समजूच शकत नाही बंधो की तू अशा या हलक्या प्रतीच्या अन्नावर कशी स्वतःची गुजराण करतोस. बट ऑफ कोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री, परंतु नक्कीच अशा या ग्रामीण भागामध्ये तू याच्यापेक्षा जास्त चांगल्या अन्नाची अपेक्षाही करू शकत नाही. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह, माझ्याबरोबर चल आणि मी तुला दाखवील, आय विल शो यू हाऊ टू लिव्ह, कसं जगायचं हे मी तुला शिकवीन, हे मी तुला दाखवीन. व्हेन यू सी टाउन लाईफ यू विल वंडर हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री, आणि जेव्हा तू शहरी जीवन पाहशील, टाउन लाईफ दॅट इज कॉल्ड ॲज शहरी जीवन, यू विल वंडर, तुला आश्चर्य वाटेल की तू आजपर्यंत अशा या ग्रामीण भागामध्ये कसा काय जगू शकलास. नो सुनर सेड दॅन डन, आपण म्हणतो की नाही म्हणायचा अवकाश, असं म्हणायचा अवकाश की त्यांनी लगेच त्यावर कृती केली. दॅन डन, काय कृती केली, काय म्हणाला होता हा शहरी उंदीर, कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह, असं म्हणायचा अवकाश की या दोन्ही उंदरांनी त्यावर कृती केली. द टू माईज सेट ऑफ फॉर द टाउन अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस वेअर द टाउन माऊस लिव्ड इन अ होल, आणि मग ते दोन्हीही उंदीर निघाले, सेट ऑफ म्हणजे निघाले, फॉर द टाउन शहराकडे, अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस आणि पोहोचले, अराइव्ड म्हणजे पोहोचले एका मोठ्या घराशी, वेअर द टाउन माऊस लिव्ड इन अ होल, आणि ज्या ठिकाणी हा जो शहरी उंदीर होता तो एका बिळामध्ये राहत होता. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर अवर लॉंग जर्नी सेड द पोलाइट टाउन माऊस अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. पोलाइट म्हणजे काय, नम्र. तर हा नम्र असणारा शहरी उंदीर त्याच्या मित्राला म्हणाला की तुला आता अल्पोपहाराची काहीतरी खाण्याची आवश्यकता असेल, रिफ्रेशमेंट. का बरं, आफ्टर अवर लाँग जर्नी, आपण दूरचा प्रवास करून आलेलो आहोत आणि तुला थकल्यासारखं वाटत असेल तर तुला ऊर्जा मिळण्यासाठी काहीतरी अल्पोपहार आवश्यक असेल, असं म्हणून त्याने त्या आपल्या मित्राला टूक हिज फ्रेंड घेऊन गेला. कुठे, इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. डायनिंग रूम म्हणजे जेवणाची खोली, त्याला आपण भोजन कक्ष म्हणतो, आणि ग्रँड म्हणजे मोठी, भव्य. तर या शहरी उंदराने आपल्या मित्राला अल्पोपहारासाठी म्हणून एका मोठ्या भोजन कक्षामध्ये घेऊन गेला. देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ अ फाईन फिस्ट, आणि त्या ठिकाणी त्यांना काय सापडलं, फाउंड, फाईंडचा भूतकाळ फाउंड, त्यांना काय सापडलं त्या ठिकाणी, द रिमेन्स ऑफ अ फाईन फिस्ट. रिमेन्स शिल्लक, उरलेलं, काही एखादा पदार्थ किंवा एखादी गोष्ट असेल आणि त्याचे उरलेले अवशेष, उरलेला अंश, शिल्लक असलेला अंश त्याला म्हणतात रिमेन्स. सो देर वॉज रिमेन्स ऑफ अ फाईन फिस्ट, म्हणजे फिस्ट म्हणजे मेजवानी, एका चांगल्या अशा मेजवानीतील शिल्लक असलेलं अन्न, उरलेलं अन्न या ठिकाणी त्यांना त्या भोजन कक्षामध्ये सापडलं. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. आणि हे लगेचच हे दोन्ही उंदीर काय करायला लागले, खाऊ लागले. वेअर इटिंग अप, ते खात होते. काय खात होते, जेलीज अँड केक्स अँड ऑल दॅट वॉज नाईस. सर्व जे काही चांगलं अन्न होतं त्या मेजवानीतलं, त्याच्यामध्ये केक्स होते, त्याच्यामध्ये जेलीज होती. आता ही जेलीज म्हणजे काय प्रकार असतो, तर फळांच्या रसापासून आणि त्याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर ते घट्ट बनवलं जातं आणि त्याला म्हणतात जेली. अशी ही जेली,
केक्स आणि सर्व काही जे ऑल दॅट वॉज नाईस, म्हणजे जे जे काही या मेजवानीतून शिल्लक राहिलेलं चांगलं अन्न होतं ते हे दोन्ही उंदीर खाऊ लागले होते. लुक ॲट दिस पिक्चर. फ्रॉम दिस पिक्चर वी कॅन इझिली अंडरस्टँड दॅट दिस इज अ टाउन माऊस अँड दिस इज अ कंट्री माऊस. दिस इज वेल कल्चर्ड अँड सॉफिस्टिकेटेड with good manners, and here you can see the country mouse as he has dressed and also as per the expressions on his face that he is a little bit confused, so we can identify that this is a country mouse and they are having their refreshment after their long journey here in this big dining hall. मोठ्या भोजन कक्षामध्ये हे दोघे जण आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते मेजवानीतले उरलेले अन्न या ठिकाणी खात आहेत. ऑल्सो यू मस्ट हॅव नोटिस दॅट ही इज स्कॅर्ड. सडनली दे हर्ड ग्राउलिंग अँड बार्किंग. आणि अचानकपणे त्यांच्या कानावर त्यांनी ऐकलं. काय ऐकलं? गुरगुरणं, ग्राउलिंग अँड बार्किंग. भुंकणं, कुत्र्याचं भुंकणं आणि गुरगुरणं त्यांच्या कानावर आलं. व्हॉट इज दॅट? सेड द कंट्री माऊस. ग्रामीण भागातील उंदराने विचारलं, हे काय आहे? इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस, आन्सर्ड द अदर. या शहरी उंदराने त्याला सांगितलं की काही नाही, हे फक्त या घरातले कुत्रे आहेत. डॉग्स अनेक वचन आणि ओनली द डॉग्स फक्त या घरातले कुत्रे आहेत. ओनली, सेड द कंट्री माऊस. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. फक्त, ओनली म्हणजे फक्त? अरे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे आणि तू यांना फक्त म्हणतोस आणि त्यांचा आवाज येतोय, ते आपल्याकडे येऊ शकतात, भुंकतायत ते आणि तू यांना फक्त फक्त म्हणतोस. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. आणि मला हे रात्रीच्या जेवणाच्या वेळी हे असलं संगीत, म्युझिक मला मुळीच आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन. In came two huge mastiffs and the two mice had to scamper down and run off. आणि नेमकं त्याच वेळी, जस्ट ॲट दॅट मोमेंट, नेमक्या त्याच वेळी द डोअर फ्ल्यू ओपन म्हणजे दरवाजा खाडकन उघडला आणि त्यामध्ये इन केम टू ह्यूज मास्टिफ्स. ह्यूज म्हणजे मोठे, धिप्पाड. ह्यूज दॅट मीन्स व्हेरी बिग, मोठे, आणि मास्टिफ्स मीन्स बिग डॉग्स ऑफ अ स्पेशल ब्रीड. एका जातीचे धिप्पाड असणारे कुत्रे, त्यांना म्हणतात मास्टिफ्स. सो दरवाजा धाडकन उघडल्यानंतर आतमध्ये दोन मोठे धिप्पाड जातीचे कुत्रे आले. अँड द टू माईस, आणि हे दोन्ही उंदरांना हॅड टू स्कॅम्पर डाऊन. मग ती जी मेजवानी त्यांची चालू होती, अल्पोपहार त्यांचा जो चालू होता, त्या ठिकाणाहून त्यांना टू स्कॅम्पर म्हणजे पळून जाणे, परंतु हे लहान प्राण्यांचं पळून जाणं असतं. इन व्हेरी शॉर्ट स्टेप्स, अतिशय छोटे छोटे पावलं टाकत पळून जाणं, त्याला आपण तुरू पळणं म्हणतो. तर हे दोन्ही उंदीर त्या ठिकाणाहून त्यांना तुरू पळून जावं लागलं. अँड रन ऑफ, तिथून पोबारा करावा लागला. गुड बाय कझिन, सेड द कंट्री माऊस. नमस्कार मित्रा, बाय बाय मित्रा. अशा पद्धतीने गावठी उंदीर म्हणाला की आता या ठिकाणी राहण्यात काही पॉईंट नाही आणि त्याने शहरी उंदराला बाय बाय केला. व्हॉट, गोईंग सो सून, सेड द अदर. काय, इतक्यातच निघालास? अरे आत्ताच तर आला होतास तू. येस, ही रिप्लाइड. होय, तो गावठी उंदीर म्हणाला. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. अशा भीतीदायक वातावरणामध्ये केक आणि जेलीज खाण्यापेक्षा शांतपणे ग्रामीण भागामध्ये माझं ते बिया, धान्याच्या बिया आणि भाकरीचे तुकडे खाणंच कधीही श्रेयस्कर आहे. सम वर्ड्स रिटन हिअर फॉर आवर इन्फॉर्मेशन, फॉर आवर गायडन्स टू अंडरस्टँड द स्टोरी बेटर. कझिन, कझिन means a relative. As I told you also earlier that cousin means a brother and a sister. सख्खा भाऊ आणि बहीण सोडून इतर सर्व प्रकारचे भाऊ बहीण त्यांना कझिन म्हणतात. आणि या ठिकाणी कझिन म्हणजे एक नातेवाईक असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. कंट्री दॅट मीन्स देश,
rural area, ग्रामीण भाग. An area outside a city or town म्हणजे शहराच्या बाहेरचा प्रदेश जो ग्रामीण भागामध्ये मोडतो. रस्टिक दॅट मीन्स रुरल लिव्हिंग इन अ विलेज. रस्टिक म्हणजे ग्रामीण भागातील, गावंढळ, गावठी. ग्रामीण भागात म्हणजे खेडेगावामध्ये राहतात. फेअर म्हणजे फूड. रिमेन्स इज लेफ्ट ओव्हर पार्ट्स म्हणजे शिल्लक असलेलं गोष्ट. मग ती कुठलीही गोष्ट असू शकते. शिल्लक राहिलेलं अन्न असू शकतं किंवा एखाद्या इमारतीचे भग्न अवशेष असू शकतात. अंश, शिल्लक अंश, शिल्लक अवशेष, शिल्लक भाग. गेस द मिनिंग ऑफ म्हणजे या शब्दप्रयोगांचा, या फ्रेजेसचा खाली दिलेल्या त्यांचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. टर्न्ड अप हिज लॉंग नोज याचा अर्थ आपण आत्ताच पाहिला, नाक मुरडणे. पुट अप विथ म्हणजे गुजराण करणे, सहन करणे. सेट ऑफ, सेट ऑफ म्हणजे निघणे. रिफ्रेशमेंट म्हणजे अल्पोपहार. नाव थिंग्स टू डू. डिस्क्राईब सम फीचर्स ऑफ कंट्री लाईफ अँड टाउन लाईफ म्हणजे ग्रामीण भागातील जीवन आणि शहरी भागातील जीवन यांच्यातील गुणवैशिष्ट्यांबद्दल फीचर्स चर्चा करा. तर तुम्हाला आठवतच असेल की आपण या पाठाच्या सुरुवातीला वॉर्मरमध्ये 2 मिनिट्स वर्क जे केलं होतं त्याच्यामध्ये आपण विलेज, सिटी आणि अशा विषयांबद्दल, 3 विषयांबद्दल 2 मिनटामध्ये जास्तीत जास्त शब्द सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा आधार घेऊन आपण यामध्ये या शहरी जीवन आणि ग्रामीण भागातील जीवन यांच्या गुणवैशिष्ट्यांची चर्चा करू शकतो, त्यांचं वर्णन करू शकतो. नेक्स्ट इज रिराईट द स्टोरी यूजिंग ह्युमन कॅरेक्टर्स अँड मेकिंग अदर ॲप्रोप्रिएट चेंजेस. आता ही गोष्ट पुन्हा आपल्याला लिहायची आहे. काय करायचं आहे, याच्यामध्ये ह्युमन कॅरेक्टर्स घ्यायचे आहेत. या उंदरांच्या ऐवजी आपल्याला मानवी पात्र घ्यायचे आहेत आणि इतर योग्य ते बदल करून आपल्याला ही गोष्ट पुन्हा लिहायची आहे. रिराईट द स्टोरी. अँड द लास्ट वन इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओनली. व्हॉट डज द कंट्री माऊस मीन बाय ओनली. त्याला फक्त म्हणजे काय म्हणायचं होतं. येस, यू आर राईट, बिकॉज ही वॉज अफ्रेड, ही वॉज स्केअर्ड, बिकॉज ही वॉज thinking that they are dangerous for their lives. Their lives are in danger. Discuss. What is better, country life or town life and why? So here is one question for our discussion. Which is better, is country life or town life? ग्रामीण भागातील जीवन चांगलं आहे की शहरी भागातील जीवन चांगलं आहे आणि का? तर याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. So you better think over it and write down your answer in your notebooks and show to your teachers. So from this story we get the lesson that peace and satisfaction are the most important things in human life. Yes, you have the right and you are very free to grow, progress, develop yourself, earn a lot of money, live in big bungalow, possess a car and such status symbols, but one should always put the peace and satisfaction first. Don't lose them for the sake of material things. या गोष्टीतून आपल्याला अशी शिकवण मिळते, असा धडा मिळतो की मनाची शांती आणि समाधान या मानव जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हो, तुम्ही नक्कीच मुक्त वातावरणामध्ये स्वतःची प्रगती करू शकता. तुमचा तो अधिकारही आहे. पैसा, घर, बंगला, गाडी अशा प्रतिष्ठेच्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता, परंतु शांती आणि समाधान यांचे स्थान मात्र अगोदरच असायला हवे. भौतिक, मानमरातब, ऐहिक गोष्टींच्या मागे धावताना आपल्या मनाची शांती, समाधान गमावता कामा नये. सो माय डिअर फ्रेंड्स अँड माय डिअर चिल्ड्रन, इट्स टाइम टू से गुड बाय. इन द नेक्स्ट सेशन we will discuss about the questions and activities from the workshop under these 2 fables. But till then, keep listening, speaking, reading, writing, and please don't forget to like, share, comment and subscribe to our channel. Go for it. Along with, press the bell icon too. Do take very good care of yourself and your loved ones. Thank you. Bye bye.